माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 33 सुंदर कांड. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. त्याला असे वाटते की जणू शुभ्र हंस जोडलेल्या दिव्य रथात बसून तो आकाशातून प्रवास करीत आहे. रावणाच्या प्रासादात अंतर्भाग रत्नासारख्या फुलांनी वेढलेल्या कल्पवृक्षांनी भरलेले स्वर्गातील नंदनवनच होते. सभोवती फिरताना मदिरेचे ओघळ वाहत असलेली अनेक आनंददायी क्रीडाभवने अनुभवाला दिसली. हनुमंताला दिसले. सर्व प्रकारच्या शस्त्रांनी भरलेली किंवा संपत्तीने भरलेली दालने त्याला दिसली. तथापि सीता कुठेच दिसेना म्हणून हनुमान निराश झाला. परंतु 4 मैल रुंद 8 मैल लांब असलेल्या रावणाचा वैयक्तिक प्रासाद त्याने अजून पाहिला नव्हता. रावणाच्या विस्तृत महालात भटकल्यानंतर आतल्या खोल्यांमध्ये कसे शिरावे याचा विचार हनुमान करू लागला. शेवटी जेथे पुष्पकरथ ठेवलेला होता त्या दालनात तो आला. हा रथ मुळात विश्वकर्माने ब्रह्मदेवासाठी निर्मिला होता आणि सारथ्याच्या फक्त मानसिक सूचनानुसार तो आकाशमार्गाने भ्रमण करीत असे. पुष्पकरथ अधांतरी तरंगत होता. रत्नांनी बनवलेल्या पंखांची यंत्रवत उघडझाप करणाऱ्या पक्ष्यांनी तो सजवलेला होता. सोन्या चांदीने बनवलेले सापही त्या रथाची शोभा वाढवित होते. रथाच्या आत 4 कोमल हातात कमलपुष्प घेतलेली भाग्यदेवता लक्ष्मीची कोरलेली मूर्ती एका तळ्यात आकर्षणरित्या उभी होती. 4 कृत्रिम हत्ती या मूर्तीवर आपल्या डौलदार सोंडाने सुगंधी पाणी शिंपडीत होते. हा पुष्पकरथ जणू एक प्रचंड तरंगती टेकडीच भासत होता आणि सोन्याच्या पायऱ्या, स्फटिकाच्या फरशा, नीलमण्यांनी बनवलेल्या सौदांनी तो सुशोभित होता. रावणाच्या अंतपुराचे नीट निरीक्षण करता यावे म्हणून हनुमान पुष्पकरथात चढून बसला. त्या उंच जागेवरून त्याला एक भव्य दालन दिसले. स्फटिकाने बनवलेली तेथील फरशी मोती, हिरे, सोन्याने मढवलेली होती. त्या फरशीवर पृथ्वी, तिच्यावरील सर्व पर्वत, सर्व समुद्राची नक्षी असलेल्या गालिचा अंतरलेला होता. वर जाणाऱ्या पायऱ्या रत्नजडित होत्या. सोनेरी दिव्याचा उजड असंख्य रत्नांवर परिवर्तित होऊन प्रत्येक वस्तूला मंदपणे प्रकाशमान करीत होता. या अद्भुत दिवाणखाण्यातील प्रत्येक गोष्ट पंचेंद्रियांना आनंद देत होती. हनुमान आश्चर्य करू लागला. मी आहे तरी कुठे? हा स्वर्ग तर नव्हे, हा सर्व श्रेष्ठ ब्रह्मलोक तर नाही ना? अंतपुरात शिरल्यानंतर हनुमानाला सुंदर रंगीबेरंगी वेश परिधान केलेल्या हजारो स्त्रिया विस्तीर्ण जाजमावर अस्तावस्त पसरलेल्या दिसल्या. अर्धी रात्र सरलेली होती. मदिरेच्या प्रभावाखाली व शृंगालामुळे आलेल्या थकव्याने त्या गाढ झोपेत होत्या. तेजस्वी अशी त्यांची रत्नजडित कंकणे, कंबर पट्टे आणि पैंजण आता शांत झाले होते. म्हणून कमलपुष्पांनी भरलेल्या तर शांत हंसाने सुप्त मधमाशांनी सजलेल्या स्तब्ध तळ्याप्रमाणे ते दृश्य भासत होते. संध्या रजनीच्या आगमनानंतर आपल्या पाकळ्या मिटून घेणाऱ्या सुगंधी कमलाप्रमाणे आपले डोळे होठ घट्ट मिटलेल्या त्या स्त्रियांकडे हनुमानाने एकटक बघितले. ग्लानीत त्यांचे केस विस्कटलेले होते. त्यांचे अलंकार अस्ताव्यस्त झाले होते. नृत्य करताना, मदिरा पिताना त्यांचे पैंजण इतस्तत पडले होते. त्यांच्या मस्तकावरचे तिलक मिटले होते. त्यांच्या माळा तुटल्या होत्या. त्यांचे कंबरपट्टे सैल झाले होते. वस्त्रे चुळगळली होती. त्यांचे फुलांचे हार तुटले होते वा पायाखाली तुडवले गेले होते. हत्तीच्या पायाखाली चिरडलेल्या फुलवेणीसारख्या त्या भासत होत्या. काही स्त्रिया आपल्या कंकणांनी हात उशीसारखा घेऊन झोपल्या होत्या, तर काही जणी आपल्या सवतीच्या छातीवर विसावल्या होत्या. काहींची मस्तके इतरांच्या मांडीवर, पोटावर, पार्श्वभागावर होती. तथापि प्रेमाच्या मादकेने प्रभावित असलेल्या काही जणी एकमेकीच्या हाताती धरून झोपेत एकमेकींना आलिंगन देत होत्या. हे दृश्य पाहताच हनुमान आश्चर्य करू लागला. कुणाचे बरे अवयव आहेत हे? कुणाचा हार, कुणाची वस्त्र, कुणाचे अलंकार? खरोखर रावणाच्या स्त्रिया झोपेत एकमेकीच्या इतक्या जवळ आल्या होत्या की कोण कुठले आहे हे जाणणे कठीण, पण त्या कोणाची सेवा करीत होते हे जाणणे मात्र अवघड नव्हते बरं का. वासनेच्या प्रभावाखाली राजे, ब्राह्मण, दैत्य, गंधर्वाच्या असंख्य कन्यका
रावणाच्या भाऱ्या बनलेल्या होत्या. त्यांच्यातल्या काहींना रावणाने त्यांच्या नाटकाचा प्रभाव करून पळविलेले होते, पण सर्वजणीने कामेच्छेच्या प्रभावाखाली स्वेच्छेने त्यांचा स्वीकार केलेला होता. कुणी खालच्या जातीत जन्मलेले कुरूप अपरिपक्व किंवा मूर्ख नव्हती. लंकाधिपती रावणाकडून कुणीही दुर्लक्षित नव्हती. त्या सर्वांच्या मधोमध स्फटिकाने बनविलेल्या उच्चपीठावर फुलांनी सजवलेल्या शुभ्र कनातीने आच्छादित अशा रेशमी पलंगावर रावण निद्रिस्त झालेला होता. रावणाला एक शिर 2 हात होते, कारण फक्त युद्धातच तो 10 तोंडे 20 हात असलेले प्रचंड रूप धारण करीत असे. हनुमानाला रावणाच्या शरीरावर इंद्राचे व्रज, ऐरावताचे सुळे, विष्णूचे चक्र यासारख्या विख्यात अस्त्रांचे अगणित घाव दिसले. रावणाशी काळसर काया चंदनाने लेपित होती. भरपूर खाऊन पिऊन शृंगाराची मजा लुटल्यानंतर दमून झोपलेल्या रावणाची कर्णकुंडले अग्नीप्रमाणे झळाळत होती. हनुमानाने रावणाकडे आदराने एकटक पाहिले. त्यांच्या सामर्थ्यशाली राजेशाही दर्शनाच्या दराऱ्याने तो किंचित मागे हटला. हनुमानाने मग आपले लक्ष पुन्हा एकदा चमचमत्या चांदण्यांनी पूर्ण चंद्राला घेरावे तसे रावणाला घेरून असलेल्या त्यांच्या संगिनीकडे वळविले. बऱ्याच जणी आपल्या प्रियकराच्या भाऊपाशात झोपल्या होत्या, तर काही जणी संध्याकाळी वाजवलेल्या वाद्ययंत्रावरून अजूनही हात फिरवत होत्या. प्रवाहाच्या मध्यात एखाद्या कमळाने तरत्या फांदीला धरून राहावे तशीच एक कृशकटीची सुंदरी आपल्या विणेला मिठीत घेऊन झोपली होती. दुसरीने एखाद्या अभ्रकाप्रमाणे ढोलक आपल्या मांडीवर घेतला होता. दुसऱ्या एका पृष्ठवक्षी स्त्रीने खूप दिवसांनी परतलेल्या प्रियकरासारखे टपाला घट्ट लिंगन दिलेले होते. एका अत्याकर्षक सजवलेल्या बैठकीवर इतर स्त्रियांपासून काहीशी दूर रावणाची पट्राणी सुवर्णकांतीची मंदोदरी विसावलेली होती. ती किती तरुण, सुंदर, घरंदाज दिसते हे पाहिल्यावर हनुमानाला वाटले, हीच सीता असली पाहिजे. आपल्यावर या शोधामुळे अत्यंत आनंदित झालेल्या हनुमानाने आपले दंड थोपटले, आनंदाने उड्या मारल्या, शक्तीचे चुंबन घेतले. प्रासादाच्या खांबावर वरखाली उड्या मारून वानर सुलभ हर्ष व्यक्त झाला. तथापि क्षणभर विचार केल्यानंतर हनुमानाने निष्कर्ष काढला, ही सीता नसावी, ही दुसरीच कुणीतरी असली पाहिजे. रामाच्या विरहाने सीतेला खाणे वा झोपणे अशक्य झाले असेल. परपुरुष जरी स्वर्गाचा राजा असला तरी त्यांच्याकरिता ती स्वतः कधी अशी सजणार नाही, त्यांच्याशी जवळी करणार नाही. खरोखर रामाच्या तुलनेत देवी देवता पण नगण्य आहेत. मग रावणासारख्या दुष्ट राक्षसाचे काय महत्त्व? त्यानंतर रावणाच्या उर्वरित प्रासादातील एक एक दालन पालथे घालीत हनुमानाने आपला शोध सुरूच ठेवला. मांस मदिरेने तुडुंब भरलेल्या भांड्याच्या गराड्यात भोवती मदिरेचे प्याले विखुरलेले असलेल्या अवस्थेत झोपलेल्या हजारो चंद्रमुखी स्त्रिया त्याला दिसल्या. सीतेचा शोध घेताना हनुमानाला त्यांचे फार जवळून निरीक्षण करावे लागले. त्यामुळे आपण चुकलो आहोत असे त्याला वाटू लागले. तो स्वतःशीच विचार करू लागला, विवस्त्रावस्थेत झोपलेल्या इतरांच्या भाऱ्यांचे अवलोकन करून मी धार्मिक तत्वांचे उल्लंघन तर केले नाही ना, अशाने मला कोणती गती मिळेल? तथापि थोडा विचार केल्यावर हनुमानाने निष्कर्ष काढला, एखादे कृत्य पुण्यवान आहे की पापमय हे त्यांच्या प्रयोजनावरून ठरते. या स्त्रियांचे निरीक्षण करताना माझे मन पवित्र राहिलेले आहे, कारण माझे लक्ष केवळ सीतेच्या शोधाकडेच आहे. जर मला एका स्त्रीचा शोध घ्यायचा असेल तर स्त्रियांमध्येच तिला शोधावे लागेल. मी हे फक्त प्रभू रामाच्या सेवेसाठी करत आहे, म्हणून माझे इतरांच्या स्त्रियांकडे बघणे पापकृत्य नाही. सीतेचा जराही ठाव ठिकाणा न लागता रावणाच्या प्रासादाचा शोध हनुमानाने पूर्ण केला. तेव्हा त्यांचे निष्कर्ष काढला की सीता जिवंतच नसावी. त्यामुळे त्यांचे हृदय व्यथित झाले. आपल्या आगमनाची उत्सुकतेने प्रतीक्षा करणाऱ्या इतर वानरांना काय सांगावे म्हणून तो विचारात पडला. तथापि पक्का निर्धारच यशाचे कारण असतो अशी स्वतःला आठवण देत हनुमानाने आपली निराशा त्यागली. अजूनही काहीतरी चांगले घडेल अशा आशेने तो उर्वरित जागा शोधू लागला. परंतु लंकेचा कोपरा न कोपरा पुन्हा पुन्हा शोधल्यावर हनुमान पूर्णपणे निराश झाला. जरी सीता लंकेतच असल्याने संपातीने खात्रीपूर्वक सांगितले होते, तरी हनुमानाला ती कुठेच आढळली नाही. काय घडले असावे याचा तो तर्क करू लागला. कदाचित रावण सीतेला लंकेला नेत असला भीतीने, तरी तिने प्राणत्याग केला असावा. कदाचित
रामाच्या भीतीने त्याने तिला टाकून दिले असावे. सीतेने सुटण्यासाठी धडपड केली असेल, ती समुद्रात पडली असेल, किंवा कदाचित तिने रावणाची पत्नी व्हायला नकार दिल्यावर रावणाने तिला खाऊन टाकले असेल. आता हनुमानाच्या मनात विचार येऊ लागले की आपण रामांना आपल्या अपयशाबद्दल सांगितल्यावर काय परिस्थिती ओढवेल. सीतेशिवाय राम निश्चितच जीवनाचा त्याग करतील. लक्ष्मण सुद्धा त्याच मार्गाने जातील. राम आणि लक्ष्मण मरण पावले आहेत असे जेव्हा भरत शत्रुघ्नांना कळेल, तेव्हा तेही आपल्या आयुष्याचा अंत करतील. चारही पुत्र परलोकी गेल्याचे पाहून तिन्ही माता खचितच शोकग्रस्त होतील, त्याही मरण पावतील. आपल्या अपयशामुळे सुग्रीव, अंगद, वानर लज्जेने आयुष्याचा शेवट करतील. म्हणून मी किष्किंधेला परतता कामा नये. एक तर मी आत्महत्या केली पाहिजे, किंवा उर्वरित आयुष्य एकांतवासात घालविले पाहिजे. या नैराश्यवादी विचारातून बाहेर पडण्यासाठी हनुमान धडपडत होता, तेव्हा त्याच्या मनात आले, कदाचित मीच रावणाला मारले अथवा त्याला रामापर्यंत ओढत घेऊन गेलो तर भगवान शिवशंकरांना अर्पण करायला एक नरबळी मिळेल. लंकेच्या एका उंच तटबंदीवर बसलेल्या हनुमानाला अचानक अद्यापी त्याने न पाहिलेली नगराच्या सीमेलगत असणारी एक विस्तीर्ण अशोकवृक्ष वाटिका दिसली. त्याने आपला शोध चालू ठेवण्याचे ठरवले. प्रथम त्याने राम, लक्ष्मण, प्रमुख देवी देवतांना वंदन केले. मग तटबंदीवरून त्याने अशोक वाटिकेत झेप घेतली. त्या वाटिकेत काही काळ त्याने इकडे तिकडे भ्रमण केले. मग चांगले दिसावे म्हणून तो एक उंच झाडावर चढून बसला. झाडाच्या माथ्यावरून हनुमानाला एका पर्वतावरून पडणारा जलप्रपात जवळच्या कमळपुष्पाच्या सरोवरात कोसळताना दिसत होता. फुलझाडांनी बहरलेली ही निसर्गरम्य वाटिका सीतेसाठी साजेशी वाटत होती. सीता तेथे स्नान होई तर प्रातकर्म करायला येईल या आशेने हनुमानाने त्याच वृक्षावर उंच जागी मुक्काम करण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी निरखून पाहिल्यावर जवळच्या उपवनात हजार खांबाच्या आधारावर उभे असलेले एक भव्य देवालय हनुमानाला दिसले. त्या देवालयासमोर मलिन, जीर्ण झालेले पण उंची असे एकच पीतवस्त्र नेसलेली एक स्त्री बसलेली होती. उपवासामुळे ती कृश झालेली होती. दुःखामुळे ती पुन्हा पुन्हा जोरात सुस्कारे सोडित होती. चिंता क्षीण प्रदर्शित करणारे तिचे मुखकमल जरी अश्रूने ओलसर झाले तरी का दैवी तेजाने ते प्रकाशमान दिसत होते. धुराने झाकलेल्या अग्नीसारखी भासणारी ती स्त्री राक्षसांनी घेरलेली होती. रावणाने अपहरण करून नेताना आपण पाहिलेली स्त्री हीच हे हनुमानाने ओळखले. त्याचप्रमाणे तिने परिधान केलेले अलंकार रामाने केलेल्या वर्णाशी सुसंगत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हनुमानाने त्या स्त्रीच्या चंद्रासारख्या मुखाचे, तिच्या आकर्षक भुवयांचे, तिच्या भरदार उरभागाचे, तिच्या लालबुंद होठांचे, तिच्या सडपातळ कमरेचे, तिच्या कमलनयनाचे, तिच्या नाजूक सुडोल अवयवाचे निरीक्षण केले. हीच सीता असावी हा निष्कर्षप्रत तो आला. एखाद्या प्रेमदेवतेप्रमाणे सुंदर असूनही तपस्येसाठी बसलेल्या तपस्विनीप्रमाणे ती जमिनीवर बसलेली होती. देदीप्यमान असूनही अतिशय यातना सहन करीत असल्यामुळे ती जणू एखाद्या पवित्र ग्रंथाच्या विपर्यासारखी, किंवा उधळलेल्या संपत्तीसारखी, किंवा डळलेल्या विश्वासासारखी, किंवा भंग झालेल्या आशेसारखी, किंवा अडकाव झालेल्या आदर्शासारखी, भ्रष्ट झालेल्या बुद्धिमत्तेसारखी, किंवा काळवटलेल्या कीर्तीसारखी भासत होती. हनुमानाने विचार केला, हीच ती स्त्री जिच्यावर रामाचे एवढे प्रेम, जिच्यासाठी ते इतका त्रास सहन करीत आहे. तिच्याबद्दल त्यांना कधी दया, कधी हळूवारपणा, तर कधी दुःख वाटते. जिच्यावर आपण इतके प्रेम करतो तिचे रक्षण करायला आपण अपयशी ठरलो असे वाटून त्याला तिची दया येते. जी स्त्री पूर्णतः आपल्यावर अवलंबून होती तिच्याबद्दल ते हळवे वाटतात. अशा प्रिय पत्नीचा अचानक वियोग झाल्याचे त्यांना दुःख होते. सीतेची शोभा, सौंदर्य रामाना अनुरूप असेच आहे. लंकेस उडी मारून येणे, सर्व राक्षसांना ठार करणे, हा त्रास तिच्यासाठी घेणे काही जास्त नाही. खरोखर सीतेला एका परड्यात ठेवले. तिन्ही लोकांचे सार्वभौमत्व दुसऱ्या पारड्यात ठेवले. दुसरे पारडे होशभराने तिच्या योग्यतेचे ठरणार नाही. रावणाकडून ती कशी त्रास भोगते आहे पाहणे खरोखर अतिशय वेदनादायी आहे. तरी मला माहीत आहे की रामाच्या आठवणीत पूर्ण मग्न झाल्याने तिला बाह्य दुःखे एवढी जाणवत नाहीत.
सीतेचे व तिला गरडा घातलेल्या भयंकर राक्षसीचे व्यवस्थित दर्शन हनुमानाला करून देण्यासाठी आकाशात चंद्र उगवला. राक्षसीपैकी काहींना फक्त एकच डोळा वा एकच कान होता. एकीला सर्व शरीरभर कानच कान होते, तर दुसरीच्या कपाळाच्या मधोमध एक नाक होते. काही जणींना टक्कल पडलेले होते, काही ठेंगू होत्या, काही बुटक्या होत्या, काही कुबड्या होत्या, काहींचे होठ नोटीपर्यंत लोंबलेले होते, काहींचे मस्तके रानडुक्कर, हरिण, उंट, वाघ, घोड्याचे मिळते जुळते होते, काहींना एकच हात वा पाय होता. इतर काही राक्षसनीचे मस्तक कबंधाप्रमाणे त्यांच्या शरीरातच रुतलेले होते. बहुतेक जणींच्या अंगे रक्तमासाने माखलेली होती. सीतेचा शोध लागल्याने हनुमानाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. जशी रात्र सरत होती तशा अशोक वृक्षाच्या टोकावर लपून राहून तो सीतेवर लक्ष ठेवून होता. सीतेवर लक्ष ठेवून होता. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा श्रवण करूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.